गावरान अंडा मसाला. अंडा मसाला खायचं म्हटलं ना की त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही. अंडा मसाला एकदा बनवून बघा, अर्ध्या तासात तयार होतो. सबस्क्राईब करायला चॅनेलवर विसरू नवीन नका. आज असाल आपण तर अंडा लाईक, मसाला शेअर आणि बनवणार कमेंट. आहोत. इथे अंडी घेतली आहेत, आपण त्यात पाणी घालूया. थोडंसं मीठ घालायचं. अंडी शिजायला ठेवूया 10 मिनटं. अंडी आपली 10 ते 15 मिनटं शिजून झालेत. आपण आता गॅस थंड करून सोलून घ्यायचे आहेत. तर इथे अंडी सोलून घेतलेत. आपण याला काश्मीरी पावडर आणि मीठ लावून घेऊया. आधी मी तर लागणारे दाखवते. 1 चमचा मोहरी, हा काळा मसाला, गुळाचा खडा घेतला आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी, 1 तमालपत्र मेथी, 1 चमचा, 4 लवंग, 6-7 काळी मिरी, लाल काश्मीरी 1 चमचा घेतला आहे, धने 1.5 चमचा डाळ घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा 1 चमचा बेसन पीठ भाजून घेऊ शकता. पांढरे तीळ घेतले आहे, अर्धा जिरे घेतले आहेत, 1 चमचा लसूण, 20 पाकळ्या, 3 ते 4 मोठे कांदे कट करून घेतलेत असे, कोथिंबीर, दही घेतले आहे अर्धी वाटी, 1 टोमॅटो घेतला आहे. तर इथे सर्वात आधी आपण अंड्याला अशा प्रकारे चिरा मारून घेऊया, त्यामुळे मसाला आतपर्यंत लागतात. अर्धा चमचा काश्मीरी, त्यामुळे ते दिसायला खूप छान दिसते. हळद घालूयात अर्धा चमचा आणि थोडेसे मीठ घालूया आणि हे सगळं आपण याला लावून घेऊया. तर इथे लावून झालेलं आहे, बाजूला ठेवू आणि गॅसवरती मसाले भाजून घेऊ. गॅस पेटवू आणि टोप ठेवून घेऊ. सर्वात आधी आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आपण हे बाजूला ठेवून देऊ. मोहरी, धने, भाजकी डाळ, जिरे, कसुरी मेथी, तमालपत्र आणि काळी मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, हे सगळंच आपण मसाले भाजून घेऊ. तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजून झालेत, आपण आता हे काढून घेऊया आणि थंड करूया. टोपामध्ये आपण कांदा, टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा छान तेलामध्ये परतूया. तर ते कांदा भाजतोय तोपर्यंत आपण जे मसाले थंड करून घेतले त्याची पावडर करून घेऊया. पावडर बनवून घेतले, बघू शकता. तर हा मसाला पण बनवून घेतला आहे, दह्यामध्ये घालून 1 चमचा घालायचा. घरगुती मसाला आहे, तो पण घालून घ्यायचा. लाल काश्मीरी अर्धा चमचा आणि हे सगळं आपण दह्यामध्ये मिक्स करून ठेवायचं, त्यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरतो आणि खूप छान अंडा मसाल्याला टेस्ट येते. हळद घालायची, छान मिक्स केलं आहे. आता हे बाजूला ठेवून कांदा भाजत आला आहे, त्याला सुद्धा छान एकसारखं तेलामध्ये फ्राय करूया. तर इथे कांदा आपला लाल गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता, अशा प्रकारे एकसारखे मिक्स करून आपण याला भाजून घेऊ. तर इथे कांदा आपला भाजून झाला आहे, त्यामध्ये 1 कट केलेला टमाटा घालू आणि टमाटासुद्धा कांद्यासोबत घ्यायचा आहे. सोबतच आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या घालू. पाण्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे लसणाचा कच्चा वास निघून जातो आणि ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. तर इथे बघू शकता, कांदा, लसूण, टोमॅटो छान अगदी सॉफ्ट झाला आहे. अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचा. आता गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया, म्हणजे तो थंड होईल आणि थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून याची प्युरी तयार करून घेणार आहोत. टोपामध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल छान गरम झाले की आपण हे मसाला लावलेले अंडी फ्राय करून घेणार आहोत. अंड्याला तुम्ही मसाला लावला नाही किंवा फ्राय केली नाही तरीसुद्धा चालेल, पण असं केल्यामुळे खूप छान कालवणाला टेस्ट येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. तुम्ही अशा प्रकारे पकडीच्या साहाय्याने मिक्स करू शकता किंवा फोकच्या साहाय्याने, चाकूच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे अंडीसुद्धा तुटणार नाहीत आणि छान भाजली जातील.
तर इथे बघू शकता आपले अंडी फ्राय झालेत. आता आपण हा टोप बाजूला ठेवून देऊ. इकडे आपले मसालेसुद्धा थंड झालेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मसाले काढून घेऊ आणि याची प्युरी तयार करून घेऊ. तर इथे आपण बघू शकता प्युरी तयार केली आहे. आता गॅसवरती एक कढई गरम करू. कढई गरम झाले, त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालू की त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालू. मसाला आपण भाजून घेतला आहे, त्यामुळे जास्त त्याला भाजण्याची गरज नाही. त्यातच आपण जो दह्यामध्ये मिक्स करून ठेवलेले मसाले ते आपण याच्यामध्ये घालू आणि एकसारखं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे चमच्याने मिक्स करायचं आहे. उरलेला हे वाटीतला मसाला आपण याच्यामध्ये घालूया आणि छान मिक्स करूया. आणि एकसारखं मिक्स करायचं म्हणजे दही फाटले जात नाही. आपण आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यातच थोडंसं पाणी आणि वाटीतील दह्यातला मसाला याच्यामध्ये आपण चमच्याने मिक्स करून घेऊ आणि हा मसालासुद्धा याच्यामध्ये घालू आणि एकसारखं मिक्स करायचं आहे. मंद आचेवर मी मिक्स करत आहे, कारण दही फाटते, त्यामुळे आपल्याला मिक्स करत राहायचं. आता मी याच्यामध्ये गरम पाणी पाण्याला छान येते. आता एक गुळाचा खडा घालायचा, त्यामुळे टेस्ट खूप छान अगदी हॉटेल ढाबा स्टाईल बनते. चवीप्रमाणे मीठ घालू, मिक्स करू. वरून थोडी कोथिंबीर घालू, म्हणजे कोथिंबीरमधला सुद्धा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. छान मिक्स करू आणि एक उकळी आली की आपण ह्याला मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिट रेसिपी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायचे आहे. हे सर्व फ्री असतं आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करायची आहे, कारण मी माझ्या चॅनेलवरती अशाच नवीन रेसिपी रोज